खापरखेडा भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि भंते संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य भंते नागवंश महाथेरो यांच्या नेतृत्वात बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीकरिता खापरखेडा येथे सोमवारला विशाल शांती महामोर्चा काढण्यात आला। अण्णा मोड ते खापरखेडा पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढून खापरखेडा पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलं। या मोर्चात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत भाग घेतला। बौद्ध विहार बौद्धांच्या काबीज करा, बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या, बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या, बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या, बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या। लढा अस्तित्वाचा बुद्ध धर्माच्या अस्मितेचा, लढा अस्तित्वाचा बुद्ध धर्माच्या अस्मितेचा, लढा अस्तित्वाचा बुद्ध धर्माच्या नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे सोमवारला 1949 चा बीटी ऍक्ट रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा या मागणीला घेऊन भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बौद्ध भंते संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य भंते नागवंश महाथेरो यांच्या नेतृत्वात अण्णा मोड ते खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत भव्य शांती महामोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये पांढरे शुभ्र कपडे परिधान करून पंचशिलेचे दुपट्टे आणि पंचशिलेचे झेंडे हातात घेऊन परिसरातील शेकडो नागरिकांसह परिसरातील सर्व बौद्ध विहार कमिटीचे सदस्य या मोर्चामध्ये सामील झाले होते। मोर्चे दरम्यान महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या अशी घोषणा करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत बनलेले शांततेचा मार्ग घेऊन चाललेले माझे क्रांतिकारी उपासक उपासिका, आज आम्ही एवढ्यासाठी रॅली काढण्यात आलेली तुमच्या खापरखेड्यामध्ये तुम्ही, त्याचं कारण आहे की आम्ही नेहमी आम्हाला हक्क मागून घ्यावे लागतात, भांडून घ्यावे लागतात। कधीही आम्हाला सोपं मार्गाने आम्हाला कुठली गोष्ट मिळत नाही। त्याचं कारण आहे की आम्ही तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। ही घोषणा झालेलीच आहे आणि त्या घोषणेमध्ये म्हणजे फार मोठा दम आहे की आम्ही जेवढे शांतीने चालतो, कारण बुद्धाचे पंचशील आहेत। बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध का दिला की आपल्यामध्ये सोजळपणा असावा, आपण माणूस म्हणून चांगलं जगण्यास पात्र असावे, म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला आणि त्यांच्या मार्गानेच आपण आपला हक्क मिळवतो। पण नेहमी म्हणजे तुम्ही तुमचा ताबा चर्चवर नाही, तुमचा ताबा मंदिरावर नाही, तुमचा ताबा कुठल्या देवळावर नाही, तिच्या कमिटीत नाही। मग आमच्याच मागे तुम्ही नेहमी काही काळापासून म्हणजे 2026 सालापासून तुम्ही आमच्याच मागे सगळ्या गोष्टी आम्हाला भांडून घ्याव्या लागतात। कशासाठी? आणि आम्ही शांतीचा मार्ग घेतो म्हणून तुम्ही आम्हाला कमी लेखू नका। जेव्हा आम्ही रस्त्यावर येऊ ना तेव्हा तुमची पलटाफळी थोडी होईल, पण आम्हाला फक्त बाबासाहेबांनी बुद्धांनी आम्हाला हातात आमच्या बेडी घातलेली शांततेची, त्यामुळे आम्हाला शांततेनेच घ्यावं लागतं। आणि तुम्ही कितीही नाही म्हटलं की बुद्ध काय आम्ही नाकारू, आतापर्यंत नाकारला असेल पण आतापर्यंत नाकारला, आता आम्ही नाकारूच शकत नाही। तुम्ही द्या या नका देऊ, पण आम्ही घेणार म्हणजे घेणार, हेच आज या रॅलीत मी सांगतो। जय भीम, सर्वांना हार्दिक शुभेच्छा। विहाराच्या मार्फत हा एक शांती मोर्चा या पोलीस स्टेशनवर आम्ही दिलेला आहे आणि आमच्या असा अनलिगल असा काही मागणी आमची आहे नाही, जे आमचे आहे तेच आम्हाला द्या। तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये किंवा तुमच्या कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही तुमचा ताबा घेऊ शकता, पण आमच्या विहारामध्ये तुमचा ताबा घेण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही। तो ताबा लवकरात लवकर आम्हाला आमच्या बौद्ध लोकांच्या स्वाधीन करण्यात यावा, कारण की ज्यांचे जे घर आहे ते त्यांना देण्यात यावं हा आपला कायदा आहे। तर या कायद्याचे उल्लंघन सरकार करत आहे, जनतेला धोक्यामध्ये ठेवून सरकारांनी हा कायदा आपल्या अंडरमध्ये केलेला आहे। तो लवकरात लवकर त्यांनी बुद्धांच्या स्वाधीन करून महाबोधी विहार हे मुक्त करायला पाहिजे। जर हे शांतपणे झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही भिक्षू संघाच्या मार्फत व भारतीय बौद्ध सभेच्या मार्फत पूर्ण जगभर पूर्ण भारतभर हे आंदोलन अधिक तीव्र करू व आम्ही आपला ताबा हा बुद्धांच्या ताबा बुद्धांना मिळवून देऊ असं मी इथे जाहीरपणे सांगत आहोत। तर सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या पुढच्या आंदोलनाकरिता जर सरकारने आपल्याला
आपलं स्वाधीन केलं नाही तर येणाऱ्या पुढच्या काळाकरता सर्वांनी तीव्र आंदोलनाकरता सहकार्य करावं एवढीच माझी सर्वांना विनंती आहे। जय भीम। शांति मोर्चा 7 अप्रैल को यहाँ से अन्ना मोड़ से पुलिस स्टेशन तक आया है। वो क्यों आया है कि लगातार 12 फरवरी से हमारे पूजनीय भिक्खु संघ वहाँ आंदोलन में बैठे हैं और प्रशासन उनके साथ में दुरुपयोग करके उनके साथ में व्यवहार गलत कर रहे हैं और उनकी पानी की व्यवस्था बंद कर दी है और हर चीज उनको प्रशासन उन पर दुर्लक्ष्य करके वो किस इससे वो बैठे हुए हैं और अनलीगल बात के लिए नहीं बैठे हैं। वो अपनी हक का है विश्व प्रसिद्ध महाविहार महाबोधि विहार, उसके लिए हमारा हक है। वो हक के लिए वहाँ पे हम सब संघर्ष कर रहे हैं पूरे भारत देश में और पूरे भारत देश के अलावा विश्व में हर जगह पे, ऑस्ट्रेलिया में देखो, अमेरिका में देखो, विश्व श्रीलंका में देखो, हर विश्व में इसका आंदोलन चालू है। क्यों चालू है कि इसके पहले भारतीय गौतम बुद्ध का बौद्धमय देश था, इसीलिए सभी विश्व में और भारत देश में जागृति फैली है और इसके पहले बौद्धमय पूरा देश था और आज भी पूरे विश्व में अशोक सम्राट के द्वारा 84,000 जो बौद्ध विहार जो स्थापना जो किए हुए हैं और उसी को जो नष्ट करने का जो मनुवादियों ने जो काम किया है वो आज हमारे सामने दिख रहा है। लेकिन जहाँ गौतम बुद्ध का जो ज्ञान प्राप्त हुआ था वही महाविहार महाबोधि के लिए हम लोग सब इकट्ठा हुए हैं और वो हमारा हक है, वो हक लेके रहेंगे। इतने बोल के मैं अपने 2 शब्द समाप्त करता हूँ। जय भीम, जय समुदाय। शांतीची प्रेरणा घेऊन आपण आज येथे भंतेजींच्या मार्गदर्शनाखाली शांती मार्च काढलेला आहे। या शांती मार्चाचे महत्व आपण सर्वांना माहीतच आहे, परंतु या प्रस्थापित सरकारला हे कळून नाही राहिलं की प्रत्येकाचे आस्थाचे स्थान हे वेगवेगळे असते। प्रत्येकाचे आस्थाचे स्थान हे वेगळे असून तेथे राहणारे धर्मगुरू सुद्धा वेगळे असते। पण आमची शोकांतिका आहे की आमच्या विहारामध्ये 5 हिंदू धर्मीय लोक राहतात आणि 4 बौद्ध धर्मीय, आणि हेच आम्हाला हटवायचे आहे। या मोर्चाद्वारे आम्ही सरकारला आव्हान देतो की आमचे हक्क आम्हाला वापस द्या। जय भीम। कोणतंही मंदिर नको द्या, फक्त आमचे हक्क देऊन द्या, बाकी तुम्ही तुमचं पाहून घ्या। पुरे आमचे जेवढे तिकडे पटेल बुद्धिविहार आहे ते ठेवून घ्या, फक्त आम्हाला एक देऊन द्या, बाकी ठेवून घ्या। आम्हाला काय तुमचं लेणं नाही देणं नाही और मुझे ऐसा विश्वास नहीं, मुझे ऐसा पूरा भरोसा है कि ये 2025 में ये जो कायदा है ये रद्द होगा और ये जो हमारी अस्तिमा है, ये जो हमारा इतिहास है, ये हमको जरूर मिलेगा। इतना कहता हूँ और मैं अपने 2 शब्द समाप्त करता हूँ। जय भीम, जय समुदाय। 1949चा बीटी ऍक्ट रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीला घेऊन भारत देशासह अनेक देशातही आंदोलने सुरू आहेत। तरीही केंद्र सरकार याबाबत कुठलीही दखल घेत नाही। याची खंत व्यक्त करून खापरखेडा मोर्चाचे नेतृत्व करणारे पूज्य भंते नागवंशी महाथेरो यांनी महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात येईपर्यंत शांतीच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचं सांगितलं। खापरखेड्याला आंदोलन निघालेलं आहे, मोर्चा निघालेला आहे, काय आपली मागणी आहे? आजचा जो हा मोर्चा आहे याला आम्ही शांत मार्च म्हणतो। हा शांती मार्च आम्ही या खापरखेड्यामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये हा मोर्चा चालू आहे आणि हा मोर्चा असा चालू राहणार आहे जोपर्यंत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळणार नाही तोपर्यंत हा जो लढा आहे हा लढा आम्ही चालूच ठेवणार आहोत। आमच्या या लढ्यामध्ये कोणीही आडवं जरी आलं तरी आमची जी शक्ती आहे ही शक्ती आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आमचा जो हा लढा आहे हा लढा आमच्या स्वतःच्या आणि हक्काचा आहे। ज्या बाबासाहेबांनी सांगून ठेवला आहे तुम्हाला जर तुमचे हक्क पाहिजे असेल तर तुम्हाला लढलेच पाहिजे, तुम्हाला लढूनच तो
हक्क मिळून घेतील आणि म्हणून आमचा जो हक्क आहे हा हक्क आम्ही या ठिकाणी या मोर्चाच्या द्वारे निवेदनाद्वारे या ठिकाणी सादर करत आहोत. जो हा 1949 मध्ये जो बीटी ऍक्ट कायदा आणि बिहार सरकारने लागू केला होता, त्याच्यानंतर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं होतं, या संविधानामध्ये बाबासाहेबांनी तेव्हाच सांगून ठेवलं होतं, म्हणजे संविधान या भारताला लागण्यापूर्वी प्रत्येक राज्याचे जे कानून आहे हे कानून रद्द करावे असे बाबासाहेब संविधानामध्ये बोलून गेले आणि तसंही बाबासाहेबांनी सांगून ठेवलं होतं. परंतु बिहार सरकारने अजूनही तो कायदा रद्द केलेला नाही आणि महाबोधी महाविहार बौद्धांच्या अजूनही ताब्यात नाही. हा लढा जो आहे हा लढा सतत चालू राहणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही खापरखेड्यामध्ये हा सगळा लढा लढवत आहोत. भारतामध्ये सगळे लढत आहे. एवढंच नव्हे तर 12 फेब्रुवारी 2025 पासून हा महाबोधी महाविद्यालयाच्या समोर भिक्षू संघ बसलेला आहे. सतत उन्हामध्ये सतत त्यांची जेवणाची व्यवस्था नाही, ह्या सगळ्या गोष्टी होत आहे, तरी हे सरकार जे आहे हे सरकार गप्प बसलेलं आहे. आणि म्हणून जोपर्यंत आमचा हा कायदा तुम्ही रद्द करणार नाही आणि आमचं बहुतांचं विहार बहुतांच्या ताब्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा हा लढा चालू ठेवू. इतकेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. संपूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेरही इंटरनॅशनल स्तरावर हा आंदोलन उभारण्यात आलेलं आहे. शांत पद्धतीनं सर्व देशात बाहेर देशात आंदोलन सुरू आहे. हे सरकार दुर्लक्ष करत आहे का ह्या आपल्या आंदोलनाला? शांत पद्धतीनं आंदोलन असल्यामुळे हे दुर्लक्ष करत आहे का की काय? आम्ही ह्या शांतीचा जो आम्ही मार्ग निवडलेला आहे, कारण की बाबासाहेबांनी सुद्धा आम्हाला शांती दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा शांती देऊन बुद्धाने सुद्धा शांती दिलेली आहे आणि म्हणून आम्ही हा शांतीचा लढा लढत आहे. याचाच फायदा गव्हर्नमेंटने घेतलेला आहे. कारण की आम्ही जर रस्त्यावर उतरलो असतो आणि रस्त्यावर उतरून जर आम्ही धिंगाबाजी केली असती आमच्या हक्कासाठी तर गव्हर्नमेंट आणि हे सरकार जरा जागी झाली असते. जागी न होण्याचं कारण आमची जे शांती राहिली आहे या भारतामध्ये, पूर्ण या भारतामध्ये जगातले जे भिक्षू लोक आहे, जगातले जे बौद्ध लोक आहे हे सगळे या भारतामध्ये येऊन पोहोचलेले आहे. आणि म्हणून शांतीचा मार्ग, हा शांतीचा मार्ग आम्ही जोपर्यंत आम्हाला हे न्याय मिळणार नाही, हा न्याय जोपर्यंत आपल्याला हक्क मिळणार नाही तोपर्यंत मात्र आम्ही हा लढा चालूच ठेवणार आहे. मात्र आजपर्यंत आम्ही शांती ठेवली आणि या शांतीनं जर आम्हाला आमचं बुद्ध विहार मिळालं नाही तर नक्कीचपणे आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमची ताकद जी आहे हे आमची ताकद आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. परिसरातील बौद्ध विहाराचे अध्यक्ष यांनी सरकारला शांतीचे आंदोलन आवडत नसल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. काढण्यात आलेल्या शांती मोर्चानंतर खापरखेडा पोलीस निरीक्षक अरविंद कुमार कतलाम यांना मागणीचं निवेदन देण्यात आलंय. राजेश खंडारे, विदर्भ स्टार न्यूज.